नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू करत आहोत या सिरीजमधला पुढचा व्हिडिओ, ज्याच्यात मी शिकवणार आहे प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा, आपल्याला किती खर्च येणार आहे, आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणाल दोनदा इन्व्हेस्टमेंट, पूर्वी इन्व्हेस्टमेंट याच्यावर व्हिडिओ झालेला आहे. ती इन्व्हेस्टमेंट आहे स्कूल सुरू करण्याच्या आधी किती लागणार आहे. ही इन्व्हेस्टमेंट मी जी म्हणतोय ही दरवर्षी रोलिंग कसं होणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही 2 लाख इन्व्हेस्ट करून स्कूल सुरू केलं, त्यानंतर हे 2 लाख कायमचे वन टाईम इन्व्हेस्टमेंट झाली तुमची. त्याच्यानंतर ही जी इन्व्हेस्टमेंट लागेल ही वर्षाला लागेल. म्हणजे समजा ती असेल आणखीन 2 लाख, तर ही 2 लाख वर्षाला तुमचे खर्च आहेत आणि वर्षाला तुमचं इन्कम आहे 3 लाख म्हणा, 4 लाख म्हणा. तर हा झाला इन्कम 4 लाख आणि वजा 2 लाख तुमचे खर्च, असे करून तुम्हाला 2 लाख शिल्लक राहतील. ह्या टाईपने आपण पुढे जाणार आहोत. तर हा जो खर्च येणार आहे हा आपण नेहमी धरत का नाही, कारण हा येतो एक्सपेन्स नंतर. आधी तुम्ही फी जमा करता आणि नंतर खर्च करता, त्यामुळे हा तुमच्याकडे इनिशियल स्टेजमध्ये नसला तरी चालेल, पण काही केसेसमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी थोडीशी इनिशियल अमाऊंट तुमच्याकडे असली पाहिजे. किंवा फीज काही वेळाने आली किंवा काही थोडा उशीर झाला कोणत्या गोष्टी करणारा, तर लाखभर रुपये तरी तुमच्या एक रिझर्व्ह फंड म्हणून तुमच्याकडे असले पाहिजे. तर आपण सुरू करूया. फर्स्ट, आता जेव्हा आपण चालू करतो तर प्रत्येक सेंटरला तुमच्या जी प्लेस आहे तिचं एक रेंट पकडू आपण. हे जरी स्वतःची प्लेस असली तरी ॲज पर माय बिझनेस ह्याचा आपण एक इनिशियल अमाऊंट रेंट पकडलेलं असेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जी वास्तू आहे तिचा पण योग्य तो मोबदला मिळू शकेल. म्हणजे ते बिझनेसवर डिपेंड नसेल. वास्तूची तुम्हाला एक हे मिळाली आणि मग ह्या बिझनेसमधून तुम्हाला किती प्रॉफिट होतो कॅल्क्युलेट करता येईल. समजा जर प्रॉफिट होतच नसेल तर मग काय, तुम्हाला स्कूल चालवण्यापेक्षा रेंटनी देऊन पण ते मिळू शकतं. त्यामुळे विचार करा की जास्तीत जास्त मला एवढा प्रॉफिट होतो, कमीत कमी होऊ शकतो, मला स्कूल करायचं आहे की नाही करायचं आहे, हे ठरवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. तर आणि त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागेल आणि काय करावं लागेल ह्याचा पण प्रश्न येतो. म्हणजे किती मुलं मिनिमम मला स्कूल चालवण्यासाठी सुरुवातीला ॲडमिशन घेतलं पाहिजे, किती मुलांनी. तर आपण सुरू करूया. सेंटर रेंट येईल आपलं फर्स्ट, ते महिन्याचं 20,000 धरू. म्हणजे तुमच्या जागेची जे रेंट आहे ते 20,000 असेल. इयरली झालं 2,40,000. सेम इलेक्ट्रिसिटी 2,000, इयरली झालं 24,000 सॉरी. आणि त्याचप्रमाणे बी, आता हे झालं ए, हे फिक्स असेट आहेत, हे दरवर्षी तुम्हाला खर्च येणारच. पण बी हा जो पार्ट आहे हे आपलं स्कूल 8च महिने असतं, त्यामुळे 8 नाही 10च महिने असतं, त्यामुळे 10च महिने एवढा खर्च येईल. मार्केटिंग जे आहे ते, आता तुम्ही म्हणाल मार्केटिंगचा परत खर्च का सांगता, आधी आम्ही केला तो झालं इनिशियल मार्केटिंग. तो वन टाईम तुम्ही जेव्हा एखादं नवीन प्रॉडक्ट लॉन्च करता तेव्हाच मार्केटिंग झालं. आणि काही इयरली मार्केटिंगसाठी आपण थोडीशी अमाऊंट काढून ठेवलेली असते की जी मंथली लागू शकते किंवा छोट्या मोठ्या खर्चाला लागू शकते. हे खर्च मॅन्डेटरी नाही आहेत, हे कधी होऊ शकतात, नाही होऊ शकत. त्यामुळे हे कदाचित 4,000 तुम्ही सेव्हही करू शकतात. ह्यातले तुम्ही सेव्ह करू शकत नाहीत, पण हे काही अंशी सेव्ह होऊ शकतात. उदाहरणार्थ स्टेशनरी 1,000 रुपये धरला आहे, 1,000 रुपयाची स्टेशनरी कधीच लागत नाही कोणत्याच सेंटरला माझ्या. पण एक आम्ही पण अंदाजे धरून ठेवू की छोटे मोठे खर्च, कधी काय खेळणं तुटलं, कुठे कलर गेला, काही फ्लेक्स लावायचा असेल, XYZ, हे सगळे खर्च हे 4,000 आहेत आपले. हे इयरली त्यांना एवढे पडले आपल्याला, बरोबर. हा खर्च एक्स्ट्राच पकडलेला आहे, म्हणजे 50,000 थोडक्यात समजू एक्स्ट्रा आपण. आता हा खर्चही 12 महिन्याचा पकडलेला आहे मी, 12 महिने आहे. सी आहे, आता सी आहे हा जो मंथली तुमचा एक्सपेन्स आहे, जो सॅलरीवर आहे, हा सर्वात मोठा खर्च असतो आणि हा एरियाप्रमाणे खूप वेगळा असतो, खूपच. त्यामुळे हे मी पकडलेले हे एक जनरल उदाहरण आहे.
त्याच्यासाठी एक्झॅक्ट फिगर तुमच्याकडूनच यावी लागेल. ह्या सगळ्या फिगर आहेत, ह्या तिन्ही फिगर चेंज होणार. म्हणजे एका टीचरना होणारा खर्च हा इथे लिहाल तुम्ही. नंबर ऑफ टीचर 2 असतील तुमच्या, इंटू 6,000, 12,000 झाले. वर्षाला 10 महिन्यांचे 1,20,000. हा फक्त टीचरचा सॅलरी आहे, बाकी काहीच नाही. हेल्पिंग स्टाफची सॅलरी आहे 3,000. हे आता पार्ट टाईम असल्यामुळे 3,000च सॅलरी घेतात साधारण. 3 काही 4 असेल, 5 असेल, 6 असेल, डिपेंड होऊ शकतं. पण 3,000च्या खाली घेता. आपण मिनिममच धरलेली आहे. तुमच्या एरियाप्रमाणे थोडी कमी जास्त होऊ शकते. समजा आपण हेल्पिंग स्टाफ धरला 2, 6,000 त्यांचे मंथली झाले, इयरली झाले 60. काउन्सिलर असतील 1, त्यांचा इयरली मंथली झाला 6,000 पगार आणि इयरली झाला मंथली झाला 6,000, इयरली झाला 60,000. टोटल एक्सपेन्स एवढा 2,40,000. आता हा 2,40,000 हा काही जणांचा 3,00,000 येईल, काही 3.5 येईल. किती येऊ शकतो हे तुमच्या एरियावर डिपेंड आहे किती येणार. प्लस आता ह्याच्यात खर्च जसा वरती वाचला, जसं तुम्ही म्हणालात की हा सगळा एक्सपेन्स येतोय, तर हे माझंच घर आहे, तर तुमचे 20,000 वाचणारच आहेत. म्हणजे हे 20,000 हा तुमची सॅलरीच झाली. त्याचप्रमाणे एक टीचर हे मीच शिकवणार आहे, एक काउन्सिलरचं काम मीच करणार आहे, त्यामुळे हा 6,000ही वाचला. हा एक टीचरचा खर्चही वाचला. एक टीचर 6,000 म्हणजे 2 वाचले. तसं त्याप्रमाणे तुमचे पैसे वाचू शकतात. म्हणजे हे काही थंब रूल नाही आहे की एवढा म्हणजे एवढाच खर्च येणार. ह्या 2,00,000 म्हणजे अगदी काही यांचं 1,00,000 पण काम भागेल किंवा 2,00,000ही भागेल. का हा कमी जास्त होऊ शकतो की तुमची घरातली काम करणारी माणसं प्लस तुम्ही किती वाचवता ह्याच्यातून, त्याच्यावर सर्व डिपेंड असेल. आता जसं मी म्हणालो की इन्कम किती होणार. इन्कमसाठी फर्स्ट आपण आधी मुलं कॅल्क्युलेट करू की किती आपण स्टुडंट जी आहेत ते आपल्याकडे एनरोल करतील. स्टुडंट एनरोल होतील प्ले ग्रुपसाठी मिनिमम 20 असायलाच पाहिजेत, नर्सरीसाठी 20 असायलाच पाहिजेत. आता तुम्ही जे मार्केटिंग करताय, एफर्ट घेताय, सगळं करताय, हे फक्त ह्या 40 लोकांसाठी करता. पुढचा जो सेकंड इयर, थर्ड इयर ह्याची काळजी न करता तुम्ही फर्स्ट 20वर कॉन्सन्ट्रेट करायचं. हा माझा फर्स्ट पहिल्यापासूनचं हेच की फर्स्ट 20साठी आपण हे करतो आहे. पुढचं त्या टायमाला हळूहळू ती स्टेज येत जाते. मग ते कंप्लीट करणं सोपं आहे. फर्स्ट तुमचं टार्गेट असावं प्ले ग्रुपला 20, नर्सरीला 20 मी ॲडमिशन मिळवीन. ह्या टार्गेटनी तुम्ही एक टार्गेट आपलं फिक्स करावं आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करावं. म्हणजे झाले फर्स्ट इयरला 40 स्टुडंट. आपण त्याची फी नंतर बघू, आधी स्टुडंट कॅल्क्युलेट करू. आता काय होईल सेकंड इयरला ह्यांच्यापैकी 20 पैकी 15 स्टुडंट प्ले ग्रुपचे नर्सरीला येतील. समजा 5 कमी झाले, 5 कमी होत नाहीत पण आपण पकडू 5 कमी झाले. पण समजा तुम्ही पहिल्या वर्षीच कमी काम केलं आणि तुमचे 10 झाले, तर मग सेकंड इयरला तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागते. म्हणजे मेन काय असतो या स्कूलचा गाभा की फर्स्ट वर्षी 40 स्टुडंट मिळवणं. हे जर 40 मिळाले, 20 प्ले ग्रुप, 20 नर्सरी, तर पुढची सगळी जर्नी सेफ होते तुमची. पहिल्याच वर्षी तुमचं नील इन्व्हेस्टमेंट होते आणि तुम्ही एकदम सेफ मोडमध्ये जाता. तुम्हाला टेन्शनच नाही काही. पुढचं हे सगळं इझी होतं. त्यामुळे फर्स्ट इयरलाच तुम्हाला स्टुडंट मिळवणं, कारण तेव्हा तुम्ही नवीन असता. नंतर कदाचित ह्याच्याहून जास्त स्टुडंट होतील, कारण ते तुम्हाला एक प्रॅक्टिस झालेली असते की इयर कसं हँडल करावं, काय कसं हँडल करावं, एव्हरीथिंग. तर ठीक आहे, 20 पैकी तुमचे 15 ट्रान्सफर झाले, नर्सरीपैकी 20 पैकी 15 ट्रान्सफर झाले. तसंच नवीन इयरला तुम्ही सेमच ॲडमिशन केले. प्रत्येक स्कूल, माझी जेवढे हे स्कूल आहेत ते पहिल्या वर्षीपेक्षा सेकंड इयरला जास्त ॲडमिशन करतात, पण आपण धरू 20 केले. तसंच सेमच ॲडमिशन केले नर्सरीला. तसंच ज्युनियरला 10 केले फक्त. तर कारण ज्युनियर, आता तुम्ही म्हणाल पहिल्या वर्षी का नाही, तर फर्स्ट इयरला करू नका, कारण ज्युनियरला डायरेक्ट मुलं मिळत नाहीत. सेकंड इयरला कसं आपल्याला आधीची मुलं कॅरी फॉरवर्ड होतात आणि नवीन मुलं आपण
कॅल्क्युलेट केली म्हणजे सेकंड इयरला तुम्ही ज्युनियर चालू करणार, थर्ड इयरला तुम्ही सिनियर चालू करणार. तर सेकंड इयरला आपल्याला 10 मुलं मिळाली. आता हे झाले 35, हे झाले 35, 20, 70 आणि 20. तरी आपण बघू 80 मुलं झाली. राईट, 35 नाही 25, 35, 20, 80 मुलं झाली. त्याचप्रमाणे आता थर्ड इयर येईल. थर्ड इयरला सेम 120 मुलं होतील. तोच तुम्हाला आता फॉर्म्युला कळला की कसे वाढतील. कॅरी फॉरवर्ड कोणते आहेत मागचे. हे व्हाईटवाले जे आहेत हे तुमची जुनी मुलं आहेत आणि ही नवीन स्टुडंट तुम्ही जे एनरोल कराल ते आहे. ह्याप्रमाणे थर्ड इयरला 120 चिल्ड्रन झाले. आता स्कूलची फीज मी धरली आहे 20,000 आहे आपल्या स्कूलची फी. तर पहिल्या 40 मुलांमागे 20,000 फी असेल. तुमचं एवढं कलेक्शन होईल, त्यांच्यातला एक्सपेन्स एवढा असेल आणि प्रॉफिट एवढा असेल. सेकंड इयरला आता तुम्ही म्हणाल एक्सपेन्स का वाढला, तर एक्सपेन्स जशी मुलं वाढतील तसं त्यांना सांभाळण्यासाठी स्टाफ पण वाढवावा लागेल. तर स्टाफचा एक्सपेन्स वाढेल म्हणून थोडा एक्सपेन्स वाढेल. पण ते पण तुमच्यावर आहे की तुम्ही कसंही कमीत कमी मॅनेज करू शकाल. ह्यानी ते करता येईल. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट फिगर भराल तेव्हा तुम्हाला हा प्रॉफिट आणि लॉस एक्झॅक्ट काढता येईल. तर नेक्स्ट इयर ला फीजमध्ये पण आपण थोडं वाढवतो 10%, कारण आपण पहिल्या वर्षी खूप कमी फी घेऊन चालू केलेलं. तर नेक्स्ट इयर 10%, पुढच्या वर्षी 10%. 10% फी वाढ आपण दरवर्षी करतात सगळे स्कूल. म्हणजे सुरुवातीची 2 वर्षे तरी करावीत, कारण पहिल्या वर्षी आपण खूपच 10 ते 20% कमीनी ॲडमिशन देतो. कारण त्यावेळी आपलं पण नवीन इयर असतं आणि मुलं जास्तीत जास्त मुलं अट्रॅक्ट करण्यासाठी थोडं कमीच असावं. पण नेक्स्ट इयरमध्ये तेवढं भरून लेवल पण आणलं जातं. म्हणजे ही आपली परफेक्ट फी असेल जी असेल ती. आता ही समजा 22,000 आहे. हे कॅल्क्युलेशन थोडंफार कमी जास्त झालं तर काही एवढा फरक पडत नाही मोठा. त्यामुळे हे तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे बघून तुमच्या ह्यानी, हा तुमचा डिसिजन असेल, तुम्ही कितीही ठरवू शकता. ते कसं ठरवायचं काय ह्याचं मी गायडन्स करीन, ते पुढच्या व्हिडिओत आपण बघू. तर 80 मुलं झाली, हा पुढचा रेव्हेन्यू आणि हा प्रॉफिट निघाला. तर हा फर्स्ट इयरचा प्रॉफिट, सेकंड इयरचा प्रॉफिट, थर्ड इयरचा प्रॉफिट. तर ह्या पहिल्या वर्षी तुमची इन्व्हेस्टमेंट 0 झाली पाहिजे. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आत्ताच 0 होणार जेव्हा तुमची 40 कराल तेव्हा. प्लस हे जी अमाऊंट आहे ही तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशापेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे सेंटर तयार करण्याकरता जे तुम्ही खर्च केलेत त्याच्यासाठी ही अमाऊंट ही जास्त असली पाहिजे. असं मी ज्याप्रमाणे केलं आहे, माझ्या आत्तापर्यंतच्या 80% सेंटरमध्ये 90% सेंटरमध्ये ही अमाऊंट जास्त आलेलीच आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. ही फर्स्ट इयरला आहे, पण समजा तुम्ही ह्याच्यात मिस झालात तर तुमचं सेकंड इयरच्या सुरुवातीला नक्की तुम्हाला एक अशी स्टेज येते की सेकंड इयरच्या सुरुवातीपासून तुम्हाला प्रॉफिट चालू होत जातो. म्हणजे तुम्ही आता 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत, समजा 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत. 2 लाख इन्व्हेस्ट करून नंतर फी झाली तुमच्याकडे 3 लाख रुपये. त्याच्यात नाही, फी झाली इथे 3 लाख आली. त्याच्यातला एक्सपेन्स झाला तुमचा 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये प्रॉफिट झाला. ते तुमच्या ह्याच्यात गेले, म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंटमधून मायनस झाले की 50,000 फक्त शिल्लक राहिले. हे झालं उदाहरणार्थ मी सांगतोय की 50,000 शिल्लक राहिले. मग 50,000 आता पुढच्या वर्षी तुम्हाला हे करावे लागतील, कारण आपल्याला वन टाईमच पेमेंट मिळतं. वन टाईमच सुरुवातीला स्कूलच्या पेमेंट मिळतं, त्याच्यानंतर पूर्ण सर्व्हिस आपल्याला द्यावे लागतात. त्यामुळे हा पूर्ण खर्च वर्षभर तुम्हाला चालवावा लागतो. त्यामुळे ह्या खर्चामध्ये तुम्हाला स्कूल चालवायचं आहे. तर हे सगळा विचार करून मग तुम्ही हे घ्या. ही शीट जी आहे ह्याच्यात फिलिंग द ब्लँक्स करून तुम्ही सगळा सर्वे करून सगळ्या फिगर्स नीट फिगर आउट करून टाकून मग तुमचा एक्झॅक्ट खर्च काढू शकता. हा आता इथे खूप जास्त आहे, एवढा होत नाही. मी आधीच तुम्हाला सांगून ठेवतो की एवढा होत नाही. हा मी फिगर्स ॲज्युम केल्यामुळे झाला. प्रत्येक एरिया वाईज बदलल्यामुळे एवढा तुम्हाला इन्कम दिसणार नाही. पण जर तुम्ही खूपच चांगलं जसं गाईडलाईन दिलं आहे त्याप्रमाणे केलं तर एवढा दिसूही शकतो. 50% स्कूल माझ्या एवढा अचीव करतात, पण त्या खूप
ह्याच्यामध्ये ॲडिशन त्यांचा एक गोष्ट असते की मेहनत. तर ते मेहनतीशिवाय नाही, म्हणजे ह्याच्यात सगळ्यामध्ये मी सांगितलं आणि तुम्ही केलं, ह्याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त प्रॉफिट होऊ शकतो, पण मेहनत केली तर नक्कीच, आणि थोडा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला, आणि तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात तर नक्की 50% माणसं इथे पोचतातच नक्की. तर भेटू अशाच आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओत. आता मी ठरवलं आहे की दररोज एक व्हिडिओ टाकायचो, त्यामुळे तुम्हाला फटाफट सगळं गेन करून पुढे चालू करायला मदत होईल. तर भेटू पुढच्या व्हिडिओत असं नवीन टॉपिक घेऊन. तुमचे काय डाऊट असतील, प्रश्न असतील तर मला विचारा. माझा नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. कधीही तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.